हॅलो गाईज, मी दीपाली आरोटे. आज आपण या लेक्चरमध्ये 9th स्टँडर्डच्या ॲन्युअलचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे. तर क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात, ते कसे आपल्याला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे, त्याचा आन्सर कशा प्रकारे त्याला डील करायचं ही सगळी प्रॅक्टिस आपण इथे घेणार आहे लेक्चरमध्ये. क्वेश्चन नंबर 1मध्ये आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. फक्त आन्सर चूज करायचे आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा म्हणजे लास्ट चॅप्टरचा क्वेश्चन आहे. आपल्याला एक क्लास दिलाय आणि त्याच्यामध्ये 2 लिमिट दिले आहेत, एक अपर लिमिट दिलं आणि एक लोअर लिमिट दिली. आणि क्वेश्चन काय विचारलेला आहे, याच्यामध्ये काय फाइंड आउट करा. जो क्लास आहे त्याचं कुठलं लिमिट फाइंड आउट करायचंय, अपर लिमिट. अपर लिमिट हे मोठं असतं आणि लोअर लिमिट हे काय असेल, छोटं असेल. मग ही जी फर्स्ट व्हॅल्यू येते ती लोअर लिमिट येईल आणि ही जी सेकंड व्हॅल्यू येते त्याला काय म्हटलं जातं, अपर लिमिट म्हटलं जातं. मग इथे क्वेश्चनमध्ये काही सॉल्व्ह करायचंय का नाही, फक्त तुम्हाला इंडिकेट करायचंय की अप्पर लिमिट कुठलं आहे. मग डायरेक्ट दिसतंय अप्पर लिमिट कुठलं आहे, 35 हे काय होईल क्लासचं अप्पर लिमिट. आता सेकंड जो क्वेश्चन आहे तो फायनान्शियल चॅप्टरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय की कोणीतरी पर्सन आहे, त्याची इन्कम सांगितलेली आणि कधी फायनान्शियल इयरच्या मध्ये म्हणजे 2017 आणि 18 हे जे त्याचं फायनान्शियल इयर आहे तेव्हा त्याची अर्निंग इन्कम वगैरे दिली आणि आपल्याला विचारलेलं आहे की त्याचं असेसमेंट इयर कोणतं. आता फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर काय फरक असतो, फायनान्शियल म्हणजे जे आत्ता चालू आहे ते वर्ष, ते जे वर्ष असेल त्याला काय म्हटलं जाईल, फायनान्शियल इयर. आणि जस्ट हे वर्ष संपल्यानंतरचं नेक्स्ट जे वर्ष येईल त्याला म्हणतात असेसमेंट इयर. मग 2017 आणि 18 नंतर येणारं वर्ष कुठलं येईल, 18 आणि 19 हेच काय असेल, आपलं असेसमेंट इयर असेल. म्हणजे जस्ट त्याच्या नेक्स्ट फायनान्शियल इयर संपलं की लगेच जे वर्ष चालू होतं त्याला काय म्हटलं जातं, असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या लिनियर इक्वेशनचा आहे. याच्यामध्ये अजय आणि विजय असे 2 पर्सन दिलेले आहेत. आता त्यांच्या एज बद्दल क्वेश्चन आहे. मग आता एज बद्दल काय सांगायचं, अजय इज यंगर. अजय हा कसा आहे, छोटा आहे. कोणापेक्षा छोटा आहे, विजयपेक्षा. मग इथे जेव्हा कंडिशन देतील एकापेक्षा दुसरा, तेव्हा याला काय म्हणणार आहे, एक्स म्हणणार आहे. सपोज विजयचं जे एज असेल ते किती असेल, एक्स इयर असेल. आणि काय म्हटलंय, अजय हा छोटा आहे. यंगर आहे म्हणजे काय, छोटा आहे. किती वर्षांनी छोटा आहे, 5 इयर्सनी छोटा आहे. जेव्हा छोटा असेल तेव्हा मायनस करायचं आणि मोठा असेल तेव्हा प्लस करणार. म्हणजे अजयचं एज येईल ते काय होईल, याच्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. म्हटल्यावर विजयचं एज आहे सध्याचं एक्स आणि अजयचं एज आहे एक्स मायनस 5. नंतर काय दिली कंडिशन आपल्याला, सम ऑफ देअर एजेस इच. आता सध्या हे त्यांचं प्रेझेंट एज आहे आणि त्याची काय करायची, सम करायची. मग त्याची सम केल्यावरती म्हणजे या दोघांची सम केल्यावर एक्स प्लस एक्स मायनस 5 ही जी काही सम आहे ती काय येईल, 25 इयर्स ही सम येते. मग ही सम किती येते, 25. मग जस्ट फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि नंतर कोणाचं एज विचारले, अजयचं एज. मग अजयचं एज काढण्यासाठी एक्सची व्हॅल्यू ही लागेल ती या इक्वेशनमध्ये पुट करायची. मग जस्ट फक्त सिम्प्लिफाय करणार, एक्स प्लस एक्स विल बी 2x, हा -5 तिकडे गेल्यावरती +5, 25 + 5 दोघांची ॲडिशन होईल 30 आणि 2ने जस्ट काय करणार, डिवाइड करणार. 2ने डिवाइड केल्यावर 2 1 = 1 म्हणजे 215 जर डायरेक्टली 30 येईल. मग एक्सची व्हॅल्यू किती आली, 15 इयर्स. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू विचारली होती किंवा कोणाचं एज विचारलं होतं, तर अजयचं एज विचारले. मग अजयचं एज काय आहे, एक्स मायनस 5. मग लगेच ही जी व्हॅल्यू होती याच्यामध्ये पुट करणार. 15 - 5 काय होईल, डायरेक्टली काय केली, एक्सची व्हॅल्यू पुट आउट केली. 15 - 5 म्हटल्यावर किती व्हॅल्यू आली, 10. हे कोणाचं एज होईल, अजयचं एज होईल. म्हटल्यावर डायरेक्टली कुठला ऑप्शन येईल, 10 नंबर, सॉरी 3rd नंबरचा ऑप्शन येईल 10. ही होईल त्याची अजयची एज. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. प्रत्येक क्वेश्चन काय डील करून तुम्हाला सोडवायचं आहे, फक्त तेवढी आयडिया आली पाहिजे. फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर हवे तेव्हा प्रत्येक MCQ तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आता. क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामधला, इफ 6^5 = y^20, then what will be the value of y. आता जो रेशो आणि प्रपोर्शन चॅप्टर आहे त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये जस्ट काय करायचं, रेशो घ्यायचे आणि रेशो घेतल्यानंतर फक्त काय करायचे, कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग रेशो फक्त ॲज इट इज फॉर्म मध्ये लिहिणार आणि याचे ऑप्शन लिहायचे राहिले आपले. ऑप्शन काय काय होते, 15,
B 24, C 80 आणि D 22.5. मग जस्ट काय करणार, रेशो घेणार आणि क्रॉस मल्टिप्लाय करून फक्त सॉल्व्ह करणार. मग 6:5 आहे इक्वल टू y/20. 6:5 काय करणार, जस्ट रेशोमध्ये लिहिणार 6/5 इक्वल टू y/20. आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारली, वायची. वाय जिथे आहे तिथेच ठेवा आणि एका स्टेपमध्ये आन्सर येईल कधी, जेव्हा हा डिवाइडला आहे तो नंबर कुठे जाईल, इकडे मल्टिप्लायला जाईल. मग हा नंबर इकडे मल्टिप्लायला गेला आणि ॲज इट इज हा रेशो होता तसाच राहील. मग 5 1 जा आणि 5 4 जा आणि 6 × 4 24. 6 4 जा 24. देअरफॉर इथे येईल 24 इक्वल टू वाय आणि वायची व्हॅल्यू किती झाली 24. म्हटल्यावर कुठलं ऑप्शन असेल, बी हे ऑप्शन असेल. सगळे MCQ अतिशय इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे, जे 1 मार्क कॅरी करणारे क्वेश्चन आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर बी बघणार आहे. हा आपला क्वेश्चन काय होता, क्वेश्चन नंबर 1 मधला ए पार्ट होता. आता त्याच्यामधला बी पार्ट बघणार आहे. बी मध्ये आपल्याला 1 मार्क्ससाठी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि तुम्ही हे सगळे क्वेश्चन नोट डाऊन करत चला, म्हणजे कुठे कुठे काय काय स्टेप यूज करायच्या, कसे आन्सर येतील, ते कशा पद्धतीने लिहिले पाहिजे, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. इफ a/b is equals to 7/3, then find value of रेशिओ. आपल्याला रेशिओ विचारलेला आहे, म्हणजे रेशो आणि प्रपोर्शनचा प्रॉब्लेम आहे. a+2b आणि a-2b याची व्हॅल्यू काय करायची, आपल्याला फाइंड आउट करायची आहे फक्त. मग आता या क्वेश्चनमध्ये काय करणार, सरळ सरळ आपल्याला ऑलरेडी a/b ची व्हॅल्यू दिली आणि ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग सरळ सरळ बघणार काय, जो गिवन रेशो आहे तो ॲज इट इज घेणार, a/b इक्वल टू 7/3. पण याच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्ट काय करावी लागेल, की ए ला कोणीही मल्टिप्लायला नाहीये आणि बी ला कोण मल्टिप्लायला आहे, 2 हा मल्टिप्लायला आहे. मग पहिले आपल्याला बी ला 2 मल्टिप्लाय करावा लागेल. मग जर इथे 2 मल्टिप्लाय करायचा असेल, जसं आपण लेफ्टला करतो तसंच सेम कुठे करावं लागेल, राईटला. मग तेवढ्यासाठी काय करावं लागतं, पूर्ण जे इक्वेशन आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करणं, म्हणजेच कशाने मल्टिप्लाय करणं, हाफने मल्टिप्लाय करणं. मग दोन्ही साईडला काय करणार, आपण हाफने मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाइंग बाय हाफ ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडला काय करणार, हाफने मल्टिप्लाय करणार. हे कशावरून ठरवलं, जसं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे तसंच. जर 3 असतं तर कशाने मल्टिप्लाय केलं असतं, 1/3. दोन्हीकडे हाफ हाफने मल्टिप्लाय करणार. हाफ इंटू a/b इक्वल टू हाफ इंटू 7/3. जस्ट काय करणार, यांची मल्टिप्लिकेशन करणार आहे. जस्ट मल्टिप्लिकेशन केल्यावर 1 इंटू a, 2 इंटू b विल बी 2b. देन 7 इंटू 1 विल बी 7 आणि 3 इंटू 2 विल बी 6. आता ही जेव्हा व्हॅल्यू येते तेव्हा सायमल्टेनियसली काय म्हटलंय, की प्लसही करा आणि मायनसही करा, या दोघांचा रेशो हवाय. तर त्यावेळेस काय वापरायचं असतं, कंपोनेंटो आणि डिव्हिडंडोची प्रोसेस वापरायची असते. मग युजिंग कंपोनेंटो अँड डिव्हिडंडो. जेव्हा कंपोनेंटो आणि डिव्हिडंडो वापरतात तेव्हा जो रेशो असतो तेव्हा याच दोघांची ॲडिशन असते आणि त्याच दोघांची काय असेल, सबट्रॅक्शन असेल. मग जस्ट काय करणार, या दोघांची ॲडिशन न्यूमरेटरला आणि ह्याच दोघांची काय असेल, सबट्रॅक्शन असेल डिनॉमिनेटरला. जसं इकडे लेफ्ट साईडला केले तसं सेम राईट साईडला करणार. 7 + 6 आणि इथे येईल डिवाइडला मायनस येईल, म्हटलं 7 - 6. 7 + 6 विल बी 6 + 6 12 + 1 30 आणि 7 - 6 विल बी 1. मग हे होईल डायरेक्टली आन्सर. आता हे जे आहे ते आपल्याला अपॉनमध्येही विचारलेलं होतं किंवा कधी कधी रेशोमध्ये पण विचारतात. मग डायरेक्टली असंही आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा अजून सिम्प्लिफाय करून कसं लिहू शकता, a + 2b = a - 2b. जर रेशोमध्ये विचारलं तर 13:1. दोन्हीही प्रकारे लिहिलं तरी पण आन्सर कसं येतं, करेक्ट येईल. फक्त काय करायचंय, 2 होता म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं आणि जस्ट प्लस मायनस दोन्ही होते म्हणून कंपोनेंटो आणि डिव्हिडंडोची प्रॉपर्टी वापरली. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला लिनियर इक्वेशनचा क्वेश्चन दिलाय. त्याच्यामध्ये काय करायला सांगितलंय, की जे 2 इक्वेशन असतील ते घ्या आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू काय करा, फाइंड आउट करा. एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करावं लागेल, कोइफिशियंट काय करावे लागतील, इक्वल करावे लागतील. सेकंड क्वेश्चन.
सॉल्व लिनियर इक्वेशन सॉल्व करायला दिले 2x + y = 5 अँड सेकंड इक्वेशन 3x - y = 5. आता हा जो क्वेश्चन आहे पहिले काय करणार, दोन्ही जे इक्वेशन आहे ते काय करणार, जस्ट नंबरिंग करून घेणार आहे. मग 2x + y = 5 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आणि देन सेकंड इक्वेशन 3x - y = 5 हे काय असेल सेकंड इक्वेशन. आता याच्यामध्ये करणार काय, सिम्पली एक्सचा जो कोइफिशियंट आहे एक तर तो सेम करायचा आहे किंवा वायचं कोइफिशियंट सेम. आता इथे ऑलरेडी एक्झाम्पलच असं दिलंय की वायचे कोइफिशियंट कसे आहेत, सेम आहेत आणि प्लस मायनस साईन. मग जेव्हा वेगवेगळे साईन असतील म्हणजे जेव्हा प्लस आणि मायनस हे जे दोन साईन असतील वेगळे वेगळे, तेव्हा काय करायची, दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची. कोणाची ॲडिशन, जे दोन्ही इक्वेशन असतील त्याची काय करायची ॲडिशन. पण सपोज दोन्ही प्लस प्लस असतील किंवा दोन्ही मायनस म्हणजे जेव्हा सेम साईन येतील तेव्हा कंपल्सरी काय करायची, सबट्रॅक्शन करायची असेल. हे जर दोन बेसिक रूल लक्षात ठेवले तर पूर्ण चॅप्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात एवढ्या दोन रूलवरती. मग इथे अल्टरनेट साईन आहे म्हणजे वेगवेगळे साईन आहेत, तर म्हणून इक्वेशनची काय करणार ॲडिशन. मग ॲडिंग इक्वेशन 1 and 2 हे दोन इक्वेशन काय करणार, जस्ट ॲड करणार. मग 2x + y = 5 देन नेक्स्ट इक्वेशन 3x - y = 5. जस्ट सिम्पली काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. आता प्लस वाय मायनस वाय काय होईल, डायरेक्टली कॅन्सल आउट. 3 + 2 विल बी 5x आणि 5 + 5 विल बी 10. मग आता लगेच एक्सची व्हॅल्यू मिळेल. एक्स = काय, हा मल्टिप्लायला इकडे गेल्यावरती डिवाइडला येईल आणि 5 2 = 10 ॲज युजल. एक्सची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची अजून, हे जेव्हा सॉल्व्ह करायचं असतं तेव्हा एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू नेसेसरी असेल. मग जे इझी इक्वेशन असेल त्या इक्वेशनमध्ये पुट करायचं. आता इझी इक्वेशन वगैरे काय, तुम्ही फर्स्टमध्ये पुट केलं तरी पण सेम आन्सर येईल आणि सेकंडमध्ये पुट केलं तरी पण सेमच आन्सर येणार. त्याच्यामध्ये कशामध्येही पुट करा इक्वेशनमध्ये, आन्सर हे येईल ते परफेक्टच असेल. मग x = 2 पुट x = 2 इन इक्वेशन 2. कोणत्याही याच्यामध्ये घेतलं तरी पण सेमच आन्सर आहे. मग 3x - y = 5. 3 × 2, आता इथे एक्सच्या जागी आपण 2 पुट करणार आणि बाकी सगळं जे इक्वेशन होतं ते ॲज इट इज घ्यायचं आहे. 3 ॲज इट इज - y = 5. 3 × 2 विल बी 6 - y = 5. मायनस वाय जो आहे, आता हा तिकडे नेला तर परत मायनस मायनस येईल आणि मायनस कॅन्सल होईल. मग सोप्यात सोपं काय करायचं, हा जो एक्स असतो आणि वाय असतो तो पॉझिटिव्ह हवा आहे आपल्याला कंपल्सरी. मग हा मायनस वाय तर त्याला तिकडे शिफ्ट करा आणि नंबरला इकडे शिफ्ट करा. म्हटलं 6 हा +5 इकडे आल्यावरती -5 आणि -y तिकडे गेल्यावरती +1 आणि 6 - 5 विल बी 1. Therefore y = 1. हे दोन आन्सर आपल्याला मिळाले. म्हणजे इथे क्वेश्चन संपतो. मग शेवटला फायनल जे आन्सर असेल ते कसं लिहिणार, द रिक्वायर्ड सोल्युशन विल बी, द रिक्वायर्ड सोल्युशन इज, ऑर्डर पेअरमध्ये लिहायचे आपल्याला x, y किंवा आपण जसे कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करतो ना त्या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली, कंपल्सरी फर्स्टली आपला एक्स असेल आणि नंतर कोण असेल, वाय असेल. सिम्पली एवढंच होतं. आणि इथे काही कोइफिशियंट इक्वल पण करायचे नव्हते, ऑलरेडी दिलेले होते. मग फक्त एक ऑपरेशन करायचं होतं आणि जस्ट काय करायचं आहे, पुट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. आता जो थर्ड क्वेश्चन आहे तो पुन्हा स्टॅटिस्टिकचा क्वेश्चन आहे. एक क्लास दिलाय आणि त्याचं काय फाइंड आउट करायचं, क्लास मार्क फाइंड आउट करायचं आहे. आता ही क्लास मार्कची ही जी गोष्ट आहे ही 10th साठी फार महत्वाची आहे आणि तिथे आपल्याला ग्राफ काढावे लागतात. मग तिथे क्लास मार्क येणं फार महत्वाचं आहे. क्लास मार्क हे आपल्याला टेबल बनवण्यासाठी हेल्पफुल आहे. थर्ड जो क्वेश्चन असेल तो क्लास मार्कचा, फाइंड द क्लास मार्क of class 35 to 40. आता जेव्हा सिम्पली क्लास मार्क काढायचा असेल तेव्हा काय करणार, क्लास मार्कचा फॉर्म्युलाच काय असतो, जे अप्पर लिमिट असतं आणि लोअर लिमिट असतं दोघांची ॲडिशन करायची आणि त्याला डिवाइड बाय 2, हा असेल क्लास मार्कचा फॉर्म्युला. क्लास मार्क = अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. म्हणजे या दोघांची ॲडिशन करायची आणि जस्ट काय करायचं, डिवायडेड बाय 2. याच्या आधी जो MCQचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं अप्पर म्हणजे मोठी व्हॅल्यू आणि लोअर म्हणजे काय आहे, छोटी व्हॅल्यू. 40 + 35/2. इथे तुम्ही इंडिकेटही करू शकता की हे अप्पर लिमिट आहे आणि हे
लोअर लिमिट आहे. हा असेल आपलं लोअर लिमिट आणि हा असेल अप्पर लिमिट. म्हणजे दोघांचे ॲडिशन 5 + 0 विल बी 5, 4 + 3 विल बी 7 डिवायडेड बाय 2. मग 2 ने काय करणार, फक्त डिवाइड करणार. 2 3 जा 6, किंवा येत नसेल डिव्हिजन तर सेपरेट करून बघा. 2 3 जा 6, 1 विल बी रिमेनिंग 5. 5 घेणार आपण, जसं 2 7 जा 40, आणि परत 1 राहिला, पॉईंट घेणार आणि एक 0 घेणार आहे. 2 5 जा 10. डायरेक्टली आन्सर येईल किती, 37.5. हा काय असेल, आपल्या जो क्लास दिलेला असेल त्याचा काय असेल, क्लास मार्क असेल. आणि जसा क्लास मार्कचा क्वेश्चन येतो तसंच क्लास इंटरवलचा एक क्वेश्चन येतो. आता क्लास इंटरवलमध्ये काय करायचं, फक्त दोघांची मायनस करायची असते, हा एक चेंज होईल. आणि क्लास मार्कमध्ये काय करणार, दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2. स्टॅटिस्टिक्स चॅप्टरचा होता क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन घेणार होतो, पण पहिलंच लेक्चर खूप मोठं व्हायला नकोय, म्हणून काय करतो आपण, स्टॉप करतो लेक्चर. लेक्चरमध्ये आपण सगळी जी राहिलेली क्वेश्चन पेपर असेल ते 2 सेशनमध्ये काय करणार आहे, कम्प्लीट करून मिळेलच तुम्हाला. थँक्यू.